डिअर फ्रेंड्स, आजच्या वेळेत आपण टाईमविषयी जाणून घेणार आहोत. इंग्लिशमध्ये टाईम कसा सांगावा. फॉर एक्झाम्पल, एखाद्याने आपल्याला चालता चालता विचारलं, टाईम प्लीज और व्हॉट इज द टाईम प्लीज असं विचारलं, तर त्याला तुम्ही आन्सर इंग्लिशमध्ये कसं द्याल. इंग्लिशमध्ये विचारल्यानंतर इंग्लिशमध्ये आपण आन्सर दिलं गेलं पाहिजे. एखादा विचारलं टाईम प्लीज और व्हॉट इज द टाईम प्लीज, कॅन यू टेल मी द टाईम प्लीज, असे क्वेश्चन जर विचारले समोरच्या व्यक्तीने, टाईम सांगाल, किती वाजले ते सांगाल, तेव्हा तुम्ही तुमच्या भाषेत सांगता. जसं 10 वाजले असं सांगून देता, 10 असं बोलून देता. पण समोरच्याने इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला तुम्हाला, टाईम प्लीज, व्हॉट इज द टाईम प्लीज, कॅन यू टेल मी द टाईम प्लीज, इफ यू डोंट माइंड, कॅन यू टेल मी द टाईम प्लीज, एक्झॅक्ट टाईम. You have to answer in English. You should give answer him in English. मग इंग्रजीमध्ये टायमिंग कसं सांगायचा ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग, टाइम, वेळ. हाऊ टू टेल एक्झॅक्ट टाइम इन इंग्लिश. इंग्रजीत वेळ कशी सांगायची आहे, टाइम कसं सांगायचं आहे. एखाद्याने विचारलं टाइम प्लीज और व्हॉट इज द टाइम प्लीज, कॅन यू टेल मी टाइम प्लीज, तर ते कसं सांगायचं, तर एका उदाहरणावरनं ते आपण शिकणार आहोत. फॉर एक्झाम्पल, 10 o'clock, 10 वाजले. आता एखाद्याने विचारलं तुम्हाला टाईम प्लीज आणि तुमच्या घड्याळामध्ये 10 वाजलेले आहेत, तर त्याला इंग्लिशमध्ये टाईम कसं सांगाल 10 वाजले असं. 10 असं सांगाल का? इट इज बॅड मॅनर्स. यू हॅव टू आन्सर हिम इन इंग्लिश टू. ओके. मग त्याने टाईम प्लीज असं विचारलं आणि 10 o'clock झाले आहेत, 10 वाजले आहेत. मग 10 वाजले असं तुम्हाला इंग्रजीमध्ये सांगायचे असेल तर कसं सांगाल? इट इज 10 o'clock. इट इज 10 o'clock असं म्हटलं जातं. सिम्पल वे, सिम्पल आन्सर करायचं. इट इज 10 o'clock. 10 o'clock असं बोलता, पण इट इज 10 o'clock. इट्स 10 o'clock असं पण म्हणू शकता. इट्स 10 o'clock. 10 वाजले असं सांगितलं. मग 10 या अंकावरनं 11 वाजले, 12 वाजले, 2 वाजले, 3 वाजले असं जर घड्याळात दिसलेलं आणि एखाद्याने विचारलं तर तो आकडा तेव्हा सांगायचा. जसं आता 10 वाजले तर तुम्ही सांगायचे आहे इट इज 10 o'clock. आणि त्याने विचारलं, मग तो 11 वाजले असेल तेव्हा काय सांगणार? इट इज 11 o'clock असं बदलायचं अंक. मग 10 वाजले तर काय सांगाल? इट इज 10 o'clock असं म्हटलं जातं. 10:15, 10:15 म्हणजे 10 वाजून 15 मिनिटं झाले, म्हणजे आपण काय म्हणतो 10:15. मग विचारल्यानंतर एखाद्या विचारलं टाईम प्लीज आणि तेव्हा 10:15 झाले असेल, 10:15 झाले असेल, त्याला इंग्लिशमध्ये कसं म्हणतात? 10:15ला इंग्लिशमध्ये काय म्हणाल, कसं उत्तर द्याल? तर त्याला म्हणा इट इज 10:15. इट इज 10:15 असं म्हटलं जातं. इट इज 10:15 म्हणजे पास्ट टेन म्हणजे 10 वाजून 15 मिनिटं, त्याला आपण 10:15 म्हणता. इट इज 10:15 असं म्हणा. 10:30 झाले असतील, मग 10:30ला काय म्हणतो आपण? 10:30 म्हणतो. मग विचारणाने विचारलं तेव्हा 10:30 झाले असतील तुमच्या घड्याळामध्ये, 10:30 झाले असतील, 10:30 झाले असतील, तर तेव्हा काय आन्सर द्या इंग्लिशमध्ये? 10:30ला 10:30ला काय म्हणता? इट इज 10:30. इट इज 10:30. इट इज 10:30 म्हणजे 10 वाजून 30 मिनिट, 10:30 वाजले असं त्याचा अर्थ. इंग्लिशमध्ये काय म्हणणार? इट इज 10:30. हे 10:30 साठी आहे. ओके. 10:45. 10:45ला काय म्हणाल? 10:45 म्हणजे 10:45. 10:45 असं त्याचा अर्थ होतो. मग 10:45 वाजले असतील, 10:45 झाले असतील, त्याला इंग्लिशमध्ये जर एखाद्या टाईम प्लीज तर तुम्ही काय आन्सर द्याल? इट इज 11:45. इट इज 11:45 म्हणजे 11ला 15 मिनिटं कमी आहेत, म्हणजे किती झाले? 10:45 झालेत. 10:45ला काय म्हणतो? 10:45. इंग्लिशमध्ये काय म्हणणार 10:45ला? इट इज 11:45. इट इज 11:45 असं म्हणायचं. 10:50. 10 वाजून 50 मिनिटं झालेले असते तुमच्या घड्याळामध्ये. विचारणारे त्यावेळेस विचारलं जेव्हा 10:50 झाले असतील, मग 10:50 असं कसं बोलणार त्याला?
10:50 असं बोलतो. काहींना असं बडबड रुडिंग बोलायची सवय आहे. एखाद्याने टाईम विचार टाईम प्लीज आणि झाले असतील 10:50 तर तो म्हणेल 10:50. 10:10 झाले असतील तर 10:10. रॉंग वे टू आन्सर इन इंग्लिश अबाउट टाईम. ओके. मग 10:50 झाले असतील तर काय म्हणाल? इट इज 10:11. इट इज 10:11. 10:50चा अर्थ काय होतो? आता फक्त 10 मिनिटं राहिले. किती वाजायला? 11 वाजायला. मग 10:50 म्हणजे 11 वाजायला 10 मिनिटं कमी आहे. मग इंग्लिशमध्ये कसं म्हणाल त्याला? इट इज 10:11. इट इज 10:11 म्हणजे 11ला 10 कमी आहे असं त्याचा अर्थ. 10:50. इट इज 10:11. 11:10 झाले आहेत म्हणजे 11 वाजून 10 मिनिटं झाले आहेत. मग 11 वाजून 10 मिनिटं झाले आहेत असं जर इंग्लिशमध्ये सांगायचं असेल तर कसं सांगाल? 10 मिनिटं झालेले आहेत 11 वाजून. मग 11:10 झाले आहेत तर इंग्लिशमध्ये कसं सांगाल? इट इज 10:11. इट इज 10:11. इट इज 10:11 म्हणजे 11 वाजून 10 मिनिटं झाले आहेत. मिनिटं झाले म्हणजे पास्ट झाले आहेत. पास्ट. इट इज 10:11 म्हणजे 11 वाजून 10 मिनिटं झाले असा त्याचा अर्थ. अशा पद्धतीनं इंग्लिशमध्ये टायमिंग सांगितला जातो. एक्झॅक्ट टाईम सांगितला जातो. काहींना ती आयडिया नाही आहे तर टायमिंग जेव्हा इंग्लिशमध्ये विचारलं जातं मोठमोठ्या शहरांमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला एखाद्याने इंग्लिशमध्ये टाईम विचारला तुम्ही सांगाल आता मोबाईलमध्ये टाईम असतं कोणी विचारत नाही. तसं नसतं. घाई गडबडीत कोणी विचारलं एक्सक्यूज मी प्लीज कॅन यू टेल मी द टाईम प्लीज ऑर एक्सक्यूज मी प्लीज इफ यू डोंट माइंड कॅन यू टेल मी द टाईम प्लीज. मग तेव्हा काय करा? मग तेव्हा 10 वाजले असतील तर काय सांगाल? 10 असं सांगाल का? नाही. इन इंग्लिश इट इज 10 o'clock असं म्हटलं. ओके. अंडरस्टूड? गॉट इट? हाऊ टू टेल द टाईम इन इंग्लिश. ओके. तर हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. थँक्स.